आपण ऐकलं, आमचे प्रतिनिधी माहिती देत होते, विकास दुबे ज्या गाडीत होता ती गाडी उलटली नव्हती, तर त्याच्या पुढची गाडी उलटली होती. ती गाडी उलटल्यानंतर विकास दुबेनं तो ज्या गाडीत होता त्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तिथे असलेल्या पोलिसांच्या हातातून हत्यारं काढून घेण्याचा, हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यावेळेला तिथे चकमक झाली, एन्काउंटर झाला आणि त्या एन्काउंटरमध्ये विकास दुबे मारला गेला अशी माहिती मिळते. असं देखील सांगितलं जातं की अत्यंत गंभीर अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, पण तो ठार झाल्याचं वृत्त अजून तरी उत्तर प्रदेशच्या पोलिसांकडून त्यांनी जाहीर केलं नाहीये. मात्र एन्काउंटर झालेला आहे आणि एन्काउंटरमध्ये विकास दुबेला ठार करण्यात आलं, कारण त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला असं सांगितलं जात आहे. विकास दुबे बरोबर त्याच्या 2 साथीदारांचं सुद्धा एन्काउंटर झाल्याची माहिती मिळते. पण प्रश्न हाच आहे की मध्य प्रदेशमध्ये जो गँगस्टर सहजपणे शरण येतो पोलिसांना, उत्तर प्रदेशातून तो मध्य प्रदेशमध्ये कसा जातो हे तर कोडच होतं, पण मध्य प्रदेशमध्ये शरण आल्यानंतर जेव्हा उत्तर प्रदेश पोलीस त्याला घेऊन जात असतात तेव्हा त्याला त्याचा एन्काउंटर होतो. तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो असं सांगितलं जात आहे. पळून जाण्याचा प्रयत्न जर तो करत होता तर काल तो शरण का आला होता, अशा सगळ्या गोष्टी आता पुढे येत आहेत. पण आत्ताची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे की गँगस्टर विकास दुबे एन्काउंटरमध्ये ठार झालेला आहे. त्याला कानपूरला घेऊन जात असताना चकमक झाली आणि त्यामध्ये तो ठार झालेला आहे आणि आज त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार होतं. त्याच्या बायकोची, मुलाची अगदी पहाटेपासूनच चौकशी करण्यात इकट्ठी कर ली. और देखना ये होगा कि एसटीएफ जब प्रेस कॉन्फ्रेंस करती है या लखनऊ में एडीजी की प्रेस कॉन्फ्रेंस होती है तो क्या वो फैक्ट सामने आते हैं जो विकास ने इंटरव्यू में दिए। लेकिन उत्तर प्रदेश पुलिस को लेकर तमाम सवाल उठा रहे थे, विरोधी भी उठा रहे थे और ये सवाल उठ भी रहा। आपण बघतोय की विकास दुबेकडून पळ काढण्याचा प्रयत्न करण्यात आला असं देखील सांगितलं जात आहे. मुद्दा हाच पुन्हा येतोय की विकास दुबेला जर आज पळ काढायचा होता तर तो काल शरण का आला होता. अनेक संशयास्पद गोष्टी आहेत. असं सांगितलं जात आहे की महत्त्वाच्या काही गोष्टी ज्या विकास दुबेला माहिती होत्या, त्याचे प्रत्येक राजकीय पक्षांशी लागेबांधे होते, सगळ्या राजकीय नेत्यांची जवळीक होती आणि हेच विकास दुबेला जर पकडलं असतं तर त्यानं हे सगळं सांगितलं असतं. अनेक जण त्यामुळे धोक्यात आले असते आणि त्यामुळे कदाचित एन्काउंटर त्याचं करण्याचं पोलिसांनी आधीच ठरवलं. मात्र ते प्रत्यक्षात न उतरल्यामुळे काल तो स्वतः शरण आला आणि शरण आल्यानंतर आज हे घडलं गेलं असं सुद्धा एक दावा केला जातोय. पण आत्ताची ही माहिती आहे की बंदूक हिसकावून पोलिसांच्या हातातली तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, त्यामुळे पोलिसांना एन्काउंटर करावं लागलं आणि त्यामध्ये गँगस्टर विकास दुबे ठार झालेला आहे. तमाम वो जगह घूमता है, उसके सीसीटीवी फुटेज मिलते हैं, लेकिन यूपी पुलिस क्या कर रही थी, एसटीएफ की टीम क्या कर रही थी। 100 से अधिक पुलिसकर्मी, 100 से अधिक टीमें लगी हैं, 10 से 20 हजार बल्कि 40 हजार पुलिसकर्मी उसकी तलाश में लगे हैं। तमाम वो सरकारी धन का खर्च होता है, इनको तलाशने के लिए तमाम चीजें उपयोग की जाती हैं। एसटीएफ के अधिकारी कानपुर देहात में डेरा डाले हैं, कानपुर नगर में डेरा डाले हैं, लेकिन क्या फायदा, कितने वो एक्टिव थे, ये बड़ा सवाल था। इसको लेकर के मुख्यमंत्री काफी नाराज थे और अब अगर विकास इस बार भी कहीं ना कहीं अगर वो क्रॉस फायरिंग में कोई पुलिसकर्मी की एसटीएफ के किसी तो ये बड़ा सवाल होता, तो ये पुलिस पर वो कलंक होता है जिसको कतई मिटाया नहीं जा सकता था, इसलिए कतई भी देर नहीं की गई। जी गायत्री, हे दृश्य आपण बघतोय. विकास दुबे याची डेड बॉडी जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते त्यावेळेची ही दृश्य आहेत. त्याला एन्काउंटरमध्ये मारल्याचं सांगितलं जात आहे, कारण त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे अत्यंत गंभीररित्या जो जखमी होता जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आला असं देखील सांगितलं जात आहे. कानपूरच्या बर्रामध्ये एक अपघात झाला. ज्या गाड्यांमधनं हे सगळेजण चालले होते, जवळपास 90 जणांची टीम, या एसटीएफची टीम याच्या बंदोबस्तासाठी होती. विकास दुबे ज्या गाडीत होता त्याच्या पुढची गाडी उलटली आणि त्यामुळे विकास दुबे अधिक सतर्क झाला. तो सतर्क झाल्यानंतर त्यानं आपल्या शेजारी बसलेल्या पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर चकमक झाली असं सांगण्यात येत आहे. आपण जर ही दृश्य बघितली तर विकास दुबेच्या छातीवर गोळी लागल्याचं दिसतंय, तिथे रक्ताचे डाग सुद्धा दिसत आहेत. अत्यंत आत्ताची महत्त्वाची ही बातमी आहे. गँगस्टर विकास दुबे अखेर एन्काउंटरमध्ये मारला गेला आहे. जसे आमचे प्रतिनिधी सांगत होते की उत्तर प्रदेश पोलिसांच्या नावाला नक्कीच हा बट्टा लागला असता जर 8 पोलिसांना, डीसीपी लेव्हलच्या एका अधिकाऱ्याचा त्यामध्ये समावेश होता. 63 पेक्षा जास्त गुन्हे ज्याच्यावर होते त्या आरोपीला जर पकडलं नसतं, त्या गँगस्टरला जर पकडलं नसतं तर नक्कीच हा खूप मोठा डाग होता आणि त्याच्यामुळे सगळ्या हालचाली झाल्या आहेत. आज सुद्धा एन्काउंटर करण्यात आलं त्याचं थेट, कारण त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. जर तो पळून
करण्यात यशस्वी झाला असता तर नक्कीच त्यानंतर खूप मोठा रोष पत्करावा लागला असता कानपूर पोलिसांना. ही दोन दृश्य आपण बघतोय. एक दृश्य आहे जे आपण बघतोय जिथे अपघात झाला, जिथे एन्काउंटर झालं, ती ही दृश्य आहेत. ही गाडी उलटली, पण या गाडीत विकास दुबे नव्हता, तर त्याच्या मागच्या गाडीमध्ये विकास दुबे होता असं सांगितलं जात आहे. हा तो हे ते ठिकाण आहे जिथे तो अपघात झाला. तर दुसरीकडे हॉस्पिटलमधली दृश्य आहे जिथे विकास दुबेला नंतर ॲडमिट करण्यात आलं. अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये त्याला तिथे नेण्यात आलं. नेमका त्याचा तेव्हाच आधीच मृत्यू झाला होता का हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला याबद्दल अजून कळू शकलेलं नाहीये. पण विकास दुबेच्या शरीरावर गोळी मारल्याच्या रक्ताच्या डाग आपण स्पष्ट बघतोय. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, काय अधिक माहिती मिळतेय? जसे आपले हिंदीचे प्रतिनिधी सांगत होते की विकासनं पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्या गाडीमध्ये ही चकमक सुरू झाली. ज्यावेळेला ॲडमिट केलं विकास दुबेला तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता का तो गंभीर जखमी होता? की ज्या पद्धतीनं माहिती मिळते की पनकी क्षेत्रामध्ये ही चकमक झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने हा पळून जाण्याचा प्रयत्न होता, त्याने उपनिरीक्षक दर्जाचा जो SDFचा अधिकारी आहे त्याची पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न केला. पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्नात असताना चकमक झाली ना थेट STFच्या अधिकाऱ्यांनी किंवा त्या जवानांनी त्याच्या डोक्यावर गोळी मारली आणि त्याला गोळी मारल्यानंतर त्याला तिथून घेऊन ते रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला होता. तेव्हा डॉक्टरने तपासणी केली तेव्हा त्याला फक्त घोषित केलं. महत्वाचं म्हणजे या चकमकमध्ये विकास ठार झालेला आहे. चॅनलचे सांगतो की जर हा पळून गेला असता तर काय करणार. प्रशांत, मी तुला थांबवते. आपल्या सोबत आता आहेत न्यूज 18 इंडियाचे प्रतिनिधी अजयेंद्र. क्या अधिक जानकारी है, अभी तक की अपडेट्स क्या है? जी, हम ये बता दें कि उज्जैन से यूपी STF की एक टीम 3 गाड़ियों में विकास दुबे को लेकर के आ रही थी. ये झांसी और हेलो हाँ, ये झांसी से होते हुए कानपुर देहात पहुंची थी. बर्रा थाना के पास STF की वो गाड़ी एक्सीडेंट हो गया. उस गाड़ी का एक्सीडेंट हो गया जिसमें विकास दुबे सवार था. इसी दौरान पुलिस के सूत्रों के अनुसार कि विकास दुबे ने भागने की कोशिश की और एनकाउंटर हुआ जिसमें उसको गोली लग गई. इसके बाद उसे अस्पताल ले जाया गया. अभी तक अपुष्ट सूत्रों से ये कहा जा रहा है कि विकास दुबे मारा गया है, लेकिन अभी तक आधिकारिक पुष्टि नहीं हुई है. जी अजयेंद्र जी, जब उसको हॉस्पिटल में एडमिट किया था तब वो पहले ही डेथ उसकी हो चुकी थी या वो गंभीर तरह से इंजर्ड था? जानकारी के अनुसार गोली लगने के बाद एक्सेसिव ब्लीडिंग से उसकी डेथ हो चुकी है. ये अपुष्ट सूत्रों से पता चला है, लेकिन अभी तक ऑफिशियल इसके बारे में कोई जानकारी नहीं दी गई है. जी, उसके साथ कितने लोग थे? उसके साथीदार भी थे क्या? और कितने पुलिस उसकी गाड़ी में थे? हाँ, उस गाड़ी में ड्राइवर के साथ आगे ड्राइवर के सपोर्टिंग सीट में थे एक शख्स थे. उसके अलावा 2 कमांडो और थे. बीच में ये बैठा हुआ था. जब गाड़ी का एक्सीडेंट हुआ है तो पता चला है कि विकास दुबे घायल नहीं हुआ था. बाकी 2 कमांडो जो उसके किनारे बैठे हुए थे अगल बगल, वो घायल हो गए थे. उसके बाद ये निकला है. निकलने के बाद जो ड्राइवर सीट के बगल में पैसेंजर सीट है उसमें बैठे हुए जो पुलिसकर्मी थे उनकी पिस्टल इसने छीनी है. इसने भागने की कोशिश की है. उसी दौरान जो पीछे से 2 गाड़ियां और थी जो STF के कॉन्वॉय में, वहीं से ही पुलिसकर्मियों ने जवाबी फायरिंग शुरू करी है. उसी में ही ये घायल हुआ है. उसके बाद इसको आनंद फानंद में तुरंत ही हॉस्पिटल ले जाया गया है जहां पर इसकी मौत हो गई है. जी अजयेंद्र जी, एक सवाल है, ये उठता है कि कल मध्य प्रदेश में उसने खुद को सरेंडर किया था, तो आज जब उसको कानपुर लिया जा रहा था, ऐसे जैसे बताया जा रहा है कि उसने भागने की कोशिश की, तो ये कुछ सस्पिशियस नहीं लग रहा है? हाँ, बिल्कुल कह सकते हैं. बिल्कुल मामला सस्पिशियस लग रहा है, लेकिन अभी तक जो सिचुएशन है उसमें ये था कि मध्य प्रदेश से लेकर के कानपुर तक लगातार मीडिया की तरफ से भी वॉच किया जा रहा था. और जहां जहां से टोल नाका पार की गाड़ियां, STF की जितनी गाड़ियां पार की, उसकी पूरी वॉच रखी जा रही थी. और कानपुर में ये अचानक से एक्सीडेंट हुआ. इसमें यही बताया जा रहा है कि अचानक से, क्योंकि बारिश का मौसम है और यहाँ बारिश भी हुई है कानपुर में काफी,
तो अचानक से ये भौती मोड़ के पास बर्रा थाना क्षेत्र है, वहां पर गाड़ी स्किड करी है और उसके बाद अचानक से दुर्घटनाग्रस्त हो गई है। इस दुर्घटनाग्रस्त के होने के बाद इसने इसका लाभ उठाया है, क्योंकि कानपुर कहीं ना कहीं इसका क्षेत्र माना जाता है और इसका वर्चस्व शुरू से ही कानपुर देहात से लेकर के कानपुर नगर क्षेत्र में रहा है। जी अजेंद्र जी, धन्यवाद इस पूरी जानकारी के लिए। आपण बघतो आमचे प्रतिनिधी अजेंद्र राजन माहिती देत होते। गँगस्टर विकास दुबे हा ठार झालेला आहे एन्काउंटरमध्ये, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अर्थातच अजूनपर्यंत यूपी पोलीस किंवा STF ने याची पुष्टी केलेली नाही।